मी आमदार देवेंद्र भोयारांना हे सांगू इच्छितो की मोर्शी मतदारसंघातील एकाही महिला भगिनीचा फॉर्म जर अपात्र झाला तर या मोर्शी मतदारसंघातील महिला भगिनी देवेंद्र भोयारांनाच तडीपार केल्याशिवाय राहणार नाही आणि कायमचंच. पहिल्यांवेळा तर देवेंद्र भोयार त्यांच्या गुन्ह्यामुळे तडीपार झाले. आणि आता दुसऱ्यांवेळा अशी वेळ येऊ देऊ नका की ज्यामुळे आपल्या मतदारसंघातील महिला भगिनी आपल्याला तडीपार करेल. आता तुम्ही म्हटलं की अशीच जे 90,000 मतं आहे ते दुसऱ्याला जाऊ नये, दुसरा तो उमेदवारी नसावा आणि भाजपचाच उमेदवार असावा. अशा जर डॉक्टर बोंडेच रिटर्न या मतदारसंघात आले तर तुम्ही तेव्हा माघार घेणार आहात का? बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल. आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल. आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड. अगदी काही दिवसातच आता विधानसभा निवडणुका होणार असून मोर्शी मतदारसंघात उमेदवारांची जी यादी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता भाजपतर्फे अनेक जण इच्छुक आहे ते म्हणजे उमेदवारी घेण्यासाठी. अशातलंच मागील काही 1 ते 2 वर्षात जे नाव सतत चर्चेत आहे, ज्यांची मोर्शी आणि वरुड या 2 तालुक्यांमध्ये प्रचंड अशी चर्चा आहे, असे भाजपचे विधानसभा निवडणूक अतिरिक्त प्रमुख व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय श्री अमित भाऊ कुबडे आपल्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आपलं आमच्या अमरावती टुडे न्यूजच्या गट्ट्यावर. अमित भाऊ, माझा पहिला प्रश्न असा आहे की आता तुमची चर्चा खूप आहे, मात्र तुम्ही राजकारणात केव्हापासून आले आणि राजकारणात येण्याचा तुमचा उद्देश काय होता? मी गेल्या 20 वर्षापासून सक्रिय राजकारणात आहे आणि मी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून या राजकारणामध्ये आलो. आणि माझं व्हिजन हे नुसतं विधानसभा नसून निवडणुकीपुरतंच नाही तर जनतेची सेवा ही मी गेल्या 20 वर्षापासून करत आहे आणि पुढेही मी ते करतच राहीन आणि ते निरंतर चालूच राहील. म्हणजे 20 वर्ष झाले राजकारणात आले, तर कुठकुठली पदं आतापर्यंत राजकारणात? खूप मोठी तर नाही, पण सहकार क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा मी लढलो आहे. लढल्या. बरं, मतदारसंघात अशी चर्चा आहे की अमित कुबडे देखील विधानसभा निवडणूक लढणार आहेत. ही चर्चा खरी आहे का? तुम्ही विधानसभा निवडणूक लढणार आहात का? होय, नक्कीच निवडणूक लढणार. म्हणजे केव्हापासून ठरवलं हे निवडणूक लढायची? गेल्या 2 ते 3 वर्षापासून माझ्या मनात एक प्रश्न सतत मला भेडसावत होता आणि मला तो सतत रुतत होता आणि मी जनतेची सेवा कोण्या प्रकारे करू. कारण आज समाजसेवा करणं म्हणजे नुसतं लोकांचा उद्देश पाहण्याचा वेगळा असतो. समाजकारणालाही राजकारणाची जोड हवी, म्हणून मी समाजसेवा करण्याकरताच राजकारणात उतरलो आणि समाजसेवेला हा राजकारणाची जोड हवी. कारण समाजसेवा करताना पुष्कळशा अडचणी येतात आणि त्याच्यासाठी राजकारणसुद्धा हवं असतं. म्हणून माझा एम जो आहे ते एकच आहे की सतत निरंतर जनतेची सेवा करायची. बरं, सध्या भाजपमध्ये तुम्ही आहात. भाजपतर्फे ज्या कुठल्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळाल्या त्या अगदी प्रामाणिकपणे तुम्ही सांभाळल्या, मात्र अशा काही घडामोडींना वेग आला. शेवटच्या क्षणी भाजपने तुम्हाला विधानसभेची उमेदवारी दिली नाही, तर तेव्हा आपली भूमिका काय असणार? आमचे मार्गदर्शक आणि आमचे नेते माननीय राज्यसभा खासदार अनिलजी भुंडे यांच्या मार्गदर्शनातच मी आतापर्यंत काम करत आलो आणि हे पदसुद्धा त्यांच्यामुळेच माझ्याजवळ आहे आणि त्यांचं मोलाचं मार्गदर्शन मला यामध्ये आहे. आणि या मतदारसंघातील जनतेने माझ्याजवळ जे पद आहे या पदाला न्याय मिळावा यासाठी सतत मी झटत आहे आणि मी या मोर्शी मतदारसंघातील जनतेला न्याय तर मिळूनच देईन, पण माझ्या पदालाही न्याय मिळून देईल अशी माझी निश्चितच. बरं, लाडकी बहीण योजनेबाबत आमदार देवेंद्र भोयार यांच्यावर अनेक आरोप झाले. या सर्व आरोपांकडे आणि याच्याकडे कसं पाहता? काय तुमची प्रतिक्रिया आहे? देवेंद्र भोयारांनी जो फॉर्म लाडकी बहीण योजनेचा त्यावर फोटो, अजितदादाचा पण फोटो, देवेंद्रजींचा पण, ठीक आहे, तो काही प्रश्न नाही. कारण जिथे सत्ता आहे तिथे थोडीशी मगरुरी होतेच.
मी त्यांना आमदार देवेंद्र भुयारांना हेच सांगू इच्छितो की त्यांनी जे मागच्या आठवड्यात स्टेटमेंट केले की हे सगळे अर्ज माझ्या हाताखालूनच जाणार आहे आणि या समितीचा मी अध्यक्ष आहे, म्हणजे एक प्रकारे त्यांनी मतदारांना दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, महिला मतदारांना दबाव टाकण्याचा प्रयत्न केला की शेवटी लक्षात ठेवा की हे सगळे जे फॉर्म आहे ते सगळे माझ्या हाताखालूनच जातील, म्हणून तुम्ही जर गडबड केली तर शेवटी मी हा फॉर्म अपात्र करेन, असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ याच्यातून दिसून येतो. पण मी आमदार देवेंद्र भुयारांना हे सांगू इच्छितो की मोर्शी मतदारसंघातील एकाही महिला भगिनीचा फॉर्म जर अपात्र झाला तर या मोर्शी मतदारसंघातील महिला भगिनी देवेंद्र भुयारांनाच तडीपार केल्याशिवाय राहणार नाही आणि कायमचंच. म्हणजे तडीपार म्हणजे नेमकं म्हणायचं काय आहे तुम्हाला? पहिल्यान वेळा तर देवेंद्र भुयार त्यांच्या गुन्ह्यामुळे तडीपार झाली, आणि आता दुसऱ्या वेळा अशी वेळ येऊ देऊ नका की ज्यामुळे आपल्या मतदारसंघातील महिला भगिनी आपल्याला तडीपार करेल. म्हणून त्यांचं पण एक कर्तव्य आहे, ते पण एक लोकप्रतिनिधी आहे आणि महायुती सरकारची योजना आहे, त्यांचं पण कर्तव्य आहे, त्यांनी पण महिलांचे फॉर्म भरून घेतले पाहिजे. निश्चितच आमचं पण कर्तव्य आहे, आम्ही पण भरून घेतले पाहिजे आणि ते आम्ही करत आहे. पण यामागं नुसतं श्रेय लाटण्याचा आपला उद्देश नसावा असं माझं म्हणणं आहे. म्हणून एक समाजसेवा आपल्यात असावी, राजकारण तर असावंच पण समाजसेवेचाही उद्देश आपल्यात असावा असं माझं. बरं, पक्षात अनेक जण म्हणतात की मलाच उमेदवारी मिळणार. जवळपास आता भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांची पदं खूप सारी आहेत, निवडणूक अतिरिक्त प्रमुख असो, निवडणूक प्रमुख असो, असे देखील पदं आहेत. अशा काय म्हणणार की प्रत्येक जणाला वाटते मला उमेदवारी मिळणार, तुम्हाला कसं बघता या गोष्टीकडे? आता सगळ्यांनाच वाटते आपण आमदार झालो पाहिजे, पण आमदार शेवटी एकच होणार. बरोबर, पक्षातून तिकीटी एकालाच मिळणार आणि योग्य तो उमेदवार आपल्यातून जो योग्य उमेदवार असेल त्याला ती उमेदवारी गेली पाहिजे. आणि पक्षाने पूर्ण सर्वे करून त्यातील जो सक्षम उमेदवार आहे त्यालाच उमेदवारी दिली पाहिजे. आणि बाकीच्यांनी यामध्ये नाराज होऊन जाण्याचं काही कारण नाही. कारण पक्षात अनेक जण आहे की जे उमेदवारी मागून राहिले, उमेदवारी शेवटी एकाच जणाला मिळणार म्हणून बाकीच्यांनी नाराज व्हायचं असं नाही. प्रत्येकाची वेळ येते, पक्ष कधी संपला नाही, वेळ कधी संपत नाही, म्हणून पुढील आशेवर आपणही चालू राहिलो पाहिजे. म्हणून अशी बंडखोरी करण्याचा कोणाचा हेतू नसायला पाहिजे. तुम्ही प्रामाणिक आहात? मी प्रामाणिक. बरं, मध्यंतरी तुम्ही अनेक शेकडो कार्यकर्ते होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे गेले, तेव्हा नेमकं काय चर्चा झाली, काय होतं, तुम्ही तिथे उपलब्ध होते? नाही, आता जी लोकसभेची निवडणूक झाली यामध्ये वर्धा लोकसभेमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामध्ये 5 मतदारसंघामध्ये आपण भारतीय जनता पक्ष मागं राहिला आणि मोर्शी वरुड हा एकमेव मतदारसंघ आहे की ज्यामध्ये आपण 15,000ची लीड घेतली. आज इथे जो 90,000 मतं आपण आपल्या उमेदवारांनी घेतली, ही 90,000 मतं खूप मोठी आघाडी आहे. 90,000 मतं मिळणं म्हणजे खूप मोठा एक ऑपॉर्च्युनिटी आहे. अशा परिस्थितीत महायुतीत जर हा मतदारसंघ युतीतल्या दुसऱ्या घटक पक्षाला गेला तर येथे विधानसभेमध्ये जो BJPचा उमेदवार राहणार आहे आणि तो निवडून येणार आहे त्याची नक्कीच घुसमट होणार आहे. म्हणून एक चांगला उमेदवार आपण एक आमदार आपल्या हातून जाईल असं आम्हाला वाटत आहे. आणि ज्याचं श्रेय या मतदारसंघासाठी काही नाही, या पक्षामध्ये काही नाही, ते विनाकारण आम्ही त्याला 90,000 मतं मारणे आणि त्याला निवडून आणणे हे काही मला उचित वाटत नाही. आणि हे बाकी आमचे सहकारी लोक आहेत त्यांना पण उचित वाटलं नाही. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून बावनकुळे साहेबांची, फडणवीस साहेबांची भेट घेतली. भेट घेऊन त्यांना येथील परिस्थिती सांगितली की येथे आपल्याजवळ इतकं मोठं 90,000 मतं असतानासुद्धा महायुतीत तुम्ही या मतदारसंघ दुसऱ्या घटक पक्षाला देऊ नये, हा मतदारसंघ भाजपलाच राहिला. आता तुम्ही म्हटलं की अशीच जी 90,000 मतं आहे ते दुसऱ्याला जाऊ नये, दुसरा जो उमेदवारी नसावा आणि भाजपचाच उमेदवार असावा. अशा जर डॉक्टर बोंडेच रिटर्न या मतदारसंघात आले
तर तुम्ही तेव्हा माघार घेणार आहात का? तुम्ही जो प्रश्न विचारला हां हा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर देण्या इतका मी सक्षम नाही. हां म्हणून ते आमचे मार्गदर्शक आहे, त्याच्याबद्दल बोलणे उचित नाही. वेळेनुसार निर्णय काही तो आज बोलणं उचित. नाही. बरं, निवडणूक लढायची आहे हे निश्चित आहे, मात्र निवडणूक लढाईसाठी मतदारसंघात केव्हापासून आता तुम्ही तयारी सुरू केली? तशी माझी तयारी 2-2.5 वर्षापासून चालूच आहे. पण ते प्रत्यक्षात 1 वर्षापासून मी कामाला लागलो आणि मला जनतेतून प्रतिसाद मिळायला लागला. त्यामुळं माझा पण कॉन्फिडन्स वाढला. मी पुन्हा वेगानं फिरायला लागलो. मी आज पण सकाळी निघतो आणि संध्याकाळी 12 वाजता घरी जातो. म्हणजे प्रत्येक जवळपास मी 12 ते 13 तास जनतेच्याच कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्यांचे कामं असो, कुठं अडचण आली तिथे मी धावून जातो. आणि असं काही नाही पर्पज की तो आपल्याच पक्षाचा असावं दुसऱ्याचा असावं. कुणी सामान्य जनतेतील कुणी इतर आला तर त्याची मदत करणे माझं काम आहे. ते निवडणूक हा पुढचा विषय आहे. पण आज माझं कर्तव्य हे आहे की कुठेतरी कोणाला मदत माझी लागली तर ते मी उपलब्ध आहे. आता जवळपास निश्चित झालं की आता विधानसभा निवडणूक आपल्याला लढायची आहे. मात्र मग मोर्शी मतदारसंघाबाबत काही विकासाबाबत तुमचं काही विजन काय, या मतदारसंघात तुम्ही विकास करणार? नक्कीच माझं विजन तर ठरलं आहे. हां मी विजन ठरवलं आहे. पण आतापासून ते विजन तुमच्यापुढं मीडियासमोर येणे आणि ते सांगणे उचित होणार नाही. त्याचंही काही गुपित असलं पाहिजे, कारण सगळ्याच गोष्टी काही ओपन करता येणार नाही. वेळ आली त्यावेळेस आपण नक्की जनतेसमोर मांडणार. निश्चितच हे होते भाजपचे निवडणूक अतिरिक्त प्रमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समिती वरुडचे संचालक अमित भाऊ कुबडे. आपल्या रोखठोक प्रश्नांची जी उत्तरे होते ते अगदी दिलखुलास आणि एक चेहऱ्यावरती हास्य ठेवून अगदी शांत आणि साध्यापणाने उत्तर त्यांनी दिलेलं आहे. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील, आमच्या मनातही आहे. तुमच्या मनातील जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि पुढच्या मुलाखतीत पुन्हा भेटू आणि अमित भाऊ कुबडे यांच्याशी पुन्हा एकदा अशीच एक दिलखुलास चर्चा करू आणि त्या मुलाखतीमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे आपण नक्कीच जाणून घेऊ. पाहत राहा अमरावती टुडे न्यूज. नमस्कार.